नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण डिजिटल सातबारा जो आहे तो डाउनलोड कसा करायचा आहे। घर बसल्या तेही 2 मिनिटात तुम्ही तुमचा सातबारा डाउनलोड करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील। हा जो डिजिटल सातबारा जो आहे तो तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता। हा डिजिटल सातबारा डाउनलोड कसा करायचा आहे चला तर पाहूया। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगलला यायचे आहे। गुगल आल्यानंतर सातबारा हे सर्च करायचे आहे। सातबारा सर्च केल्यानंतर भूलेख महाभूमी हा पहिलीच वेबसाईट आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे डिजिटल स्वाक्षरी सातबारा, डिजिटली साइन्ड सातबारा, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते रेग्युलर लॉगिन किंवा OTP बेस्ड लॉगिन या दोन्हीपैकी कोणत्याही ऑप्शनने तुम्ही लॉगिन करू शकता। मी ते OTP बेस्ड लॉगिन करीत आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP यावरती क्लिक केल्यानंतर जो OTP येईल तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP यावरती क्लिक केल्यानंतर असा एक आपल्याला डॅशबोर्ड येईल। इथून तुम्ही पाहू शकता, तुम्ही इथून डिजिटल सातबारा देखील डाउनलोड करू शकता, तसेच 8 देखील डाउनलोड करू शकता, तसेच फेरफार देखील डाउनलोड करू शकता, प्रॉपर्टी कार्ड तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। आणि आपल्या इथे काहीतरी पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी आपल्या इथे अवेलेबल बॅलन्स आपल्याकडे 0 आहे। आता इथे बॅलन्स कसं ॲड करायचं आहे यासाठी आपल्याला रिचार्ज अकाउंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रिचार्ज अकाउंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पे नाव यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। अमाऊंट इथं अमाऊंट टाकायची आहे। 15 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत तुम्ही इथे अमाऊंट ॲड करू शकता। इथे अमाऊंट आपल्याला टाकायची आहे। आपल्याला फक्त पेमेंट करायचं आहे 15 रुपयाचं, त्यासाठी आपण 15 रुपये देखील ॲड करू शकता किंवा 20 रुपये देखील ॲड करू शकता। त्यानंतर पे नाव यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पे नाव यावरती क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कन्फर्म या बटनावरती आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता किंवा इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे देखील पेमेंट करू शकता। UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे तुमची UPI ID टाकायची आहे किंवा UPI QR कोड टाकायचा आहे। पे नाव यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मी इथे UPI ID पेमेंट करत आहे। UPI QR कोड यावरती क्लिक केल्यानंतर ते पे नाव यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे पेमेंट करू शकता। आपलं पेमेंट आपण रिचार्ज जे आहे सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे। इथे QR कोड स्कॅन करण्याऐवजी तुम्ही तुमचा UPI ID देखील टाकू शकता बरं का। काय करायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपला सर्वे नंबर, गट नंबर इथे टाकायचा आहे। गट नंबर टाकल्यानंतर परत आपल्याला आपला गट नंबर इथे निवडायचा आहे। गट नंबर निवडल्यानंतर आपल्याला एक असा मेसेज येईल, त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर खाली स्क्रॉल करून आपल्याला डाउनलोड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डाउनलोड यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक असा मेसेज येईल, 15 रुपये जे आपले रिचार्ज केलेलं आहे आपण 20 रुपये, त्यातून आपले 15 रुपये जे आहेत ते आता कट होणार आहेत। त्यासाठी आपलं ओके यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला सातबारा जो आहे तो इथे सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता सातबारा जो आहे डिजिटल साइन झालेला सातबारा आहे। तुम्ही याचा उपयोग कोणत्याही सरकारी कामासाठी जो करू शकता।